नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात गुन्हा कबूल करण्यासाठी एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी 25 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप अटक केलेल्या आरोपींनी भर न्यायालयात केला. आरोपींनी तुम्ही असे का करताय अशी विचारणा केल्यानंतर त्यांना पॉलिटिकल प्रेशर आहे, गृहमंत्री आर पाटील यांचा दबाव आहे असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले. या दबावापोटी आम्हाला गोवण्यात आल्याचा आरोप नागोरी आणि खंडेलवाल यांनी केला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात मनीष रामविलास नागोरी आणि विकास राम अवतार खंडेलवाल यांना अटक करण्यात आली. त्यांना एटीएसचे विशेष न्यायाधीश AB शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपींनी न्यायालयातच पोलिसांवर आरोप केले. यावेळी आरोपींनी न्यायालयाला सांगितले, या हत्येशी आमचा काहीही संबंध नाही. आमची नार्को टेस्ट करण्यात आली आहे, लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात आले आहे. डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला त्याच दिवशी सकाळी 10:30 आम्हाला मुंब्रा पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. दाभोळकरांचा खून 8 वाजता झाला आहे. पोलिसांनी आम्हाला अटक केल्यानंतर 3rd डिग्री ही दिली. दाभोळकर हत्या प्रकरणातील बॅलिस्टिक अहवालानुसार आरोपी विकास खंडेलवाल याच्याकडून जप्त करण्यात आलेले अग्निशस्त्र आणि दाभोळकरांच्या हत्या करण्यासाठी वापरलेले अग्निशस्त्र एकच असल्याचे तपासात पुढे आले आहे. 2 महिन्यांपासून नागोरी टोळीतील 4 जण गुन्हे शाखेतील पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांना या आरोपींकडून खुनामागचा मास्टर माइंड कोण, त्यांचा हेतू काय याचा उलगडा करता आला नाही का, असा प्रश्न पुरोगामी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उभा राहिला आहे. मुक्ता आणि हमीद दाभोळकर यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेतली. यावेळी पोळ यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त शहाजी सोळंके, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे उपस्थित होते. दाभोळकर यांची हत्या ही 20 ऑगस्टला सकाळी 7:14 झाली. घटनेनंतर जवळपास 1.5 तासांनी म्हणजे सकाळी 8:40 वाजता दाभोळकर कुटुंबियांना हत्येविषयी माहिती देण्यात आली. या 1.5 तासादरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनांची माहिती मुक्ता आणि हमीद यांनी विचारली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यापासून आम्हा कुटुंबियांना हत्येची माहिती मिळेपर्यंत घडलेल्या घटनांची मिनिट टू मिनिट माहिती मुक्ता आणि डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी पुणे पोलिसांकडे मागितली आहे. दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळी जवळ नाकाबंदी सुरू होती असे सांगण्यात आले. त्या ठिकाणी खरेच नाकाबंदी होती का? हल्लेखोरांनी पोलीस चौकीसमोर दुचाकी लावली होती त्यावेळी चौकीत पोलीस होते का? दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर किती वेळात पोलीस जागेवर पोहोचले? हत्या झालेली व्यक्ती ही दाभोळकर आहे हे केव्हा समजले? आरोपी पोलीस चौकीसमोरून पळून गेले तेव्हा चौकीतील पोलीस काय करत होते? किती मार्गांची नाकाबंदी करण्यात आली होती? अशी इत्थंभूत माहिती पोलीस आयुक्तांकडे मागितल्याचे मुक्ता दाभोळकर यांनी सांगितले. दरम्यान या हत्येचा तपास लागत नसल्याने शासनाने पर्याय म्हणून हा तपास ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्यांना बदलावे अशीही मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून या हत्येचा तपास CBIकडे देण्याबाबत विचार सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शासन म्हणून अशी हतबलता दाखवणे योग्य नाही. असा कुठलाही निर्णय घेताना कुटुंबीय म्हणून आम्हाला विश्वासात घेण्याची गरज आहे असेही मुक्ता दाभोळकर यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असून त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार नसल्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे मुंबईसह मेट्रो सिटीमध्ये फळे भाजीपाला नियंत्रणमुक्त करण्यात आला आहे. बाजार समित्या बंद होणार असल्याने व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यापाऱ्यांनी तयार केली होती. शेतकऱ्यांचा माल कवडी मोलाने खरेदी केला जाईल, तसेच आडत्यांकडून बाजार समित्यांना मिळणारी बाजार फी मिळणार नाही. त्यामुळे बाजार समित्यांचे कार्यकर्ते आणि इतर घटकांचा उदरनिर्वाह कसा होणार? प्रत्येक बाजार समित्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 5% रक्कम अनुदान म्हणून पणन मंडळाला देण्यात येते. त्या रकमेत पणन मंडळ विकासाची कामे करते ती कशी होणार? हमाल, मापाडी, तोलणार यांच्या उदरनिर्वाहाचे काय?
अडते शेतकऱ्यांना सुखदुःखाच्या काळात आगाऊ रक्कम देतात ते कोण देणार? तसेच शेतकऱ्यांनी मालाची विक्री केल्यानंतर त्यांच्या रकमेची जबाबदारी कोण घेणार? शेतकऱ्यांना बी बियाणे अडते पुरवतात. एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याची फसवणूक केल्यास त्याची वसुली बाजार समिती अडत्यांकडून करून देते. यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना राज्यात स्वतःच्या पायावर उभे करण्याची गरज आहे हे आव्हानात्मक आहे. अनेक वर्षांपासून व्यापारी आणि शेतकऱ्यांची मैत्री आहे. आपल्या मालाची विक्री करण्यासाठी बाजार समितीत दिवसभर का थांबावे असा प्रश्न शेतकरी विचारतात. त्यानंतर शेतकऱ्यांना कामे करायची असतात असेही विखे पाटील यांनी सांगितले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 1 व 2 फेब्रुवारी रोजी गान सरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात नामवंत ज्येष्ठ कलाकारांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांचा आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला सलाम करणे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे नाट्यसंपदाचे अध्यक्ष पंडित रघुनाथ पणशीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी तरंगिणी खोत, सौम्या रामचंद्रन, कुलदीप सप्रे आदी उपस्थित होते. पंडित पणशीकर म्हणाले, 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता महोत्सवाचा प्रारंभ गान सरस्वती किशोरी आमोणकर यांची नात तेजश्री आमोणकर यांच्या दमदार गायकीने होणार आहे. त्यानंतर प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मैफल रंगणार आहे. ताल आणि लय यावर प्रचंड हुकूमत असलेल्या आरती अंकलीकरांनाही किशोरीताईंचे मार्गदर्शन लाभलेले आहे. पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र प्रख्यात सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांच्या सादरीकरणाने रंगणार आहे. महोत्सवात 2 फेब्रुवारीला 2 सत्रात कार्यक्रम सादर केले जातील. पहिले सत्र सकाळी 8:30 ते दुपारी 12 या वेळेत तर दुसरे सत्र सायंकाळी 5:30 ते रात्री 10 या वेळेत होईल. सकाळच्या सत्राची सुरुवात उदयोन्मुख कलाकार धनश्री गैसास यांच्या गायनाने होईल. त्या राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या गायिका तसेच सवाई गंधर्व शिष्यवृत्तीधारक कलाकार आहेत. त्यानंतर आजच्या पिढीतील अष्टपैलू आणि हरहुन्नरी वीणावादक म्हणून ख्याती मिळवलेल्या जयंती कुमारेश यांचा कलाविष्कार रसिकांना मोहित करेल. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने पहिल्या सत्राची सांगता होणार आहे. दुसऱ्या सत्राचा प्रारंभ पंडित रघुनाथ पणशीकर यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याबद्दल शहरातील जैन समाज बांधवांच्या वतीने विजयी रॅली काढण्यात आली. जैन धर्मियांना केंद्राने अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला आणि देशात जैन धर्मियांकडून एकच जल्लोष झाला. मात्र असे असले तरी अल्पसंख्याक म्हणजे नक्की काय आणि त्यापासून काय लाभ होणार आहे याबाबत समाजातील लोकांमध्ये संदिग्धता आहे. त्यासाठी या बाबींबाबत प्रचार आणि प्रसार करून लोकजागृती करण्याची आता गरज आहे. तरच हा दर्जाच्या सवलतींचा खऱ्या अर्थाने समाजातील तळागाळातील लोकांना फायदा होणार आहे, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाला या केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयाच्या स्वागतासाठी आणि गेली 18 वर्षे जैन धर्मियांनी या हक्कासाठी दिलेल्या अखंड लढ्याच्या यशासाठी पुण्यात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या लाभाबाबत जैन समाजाच्या विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले। यावेळी पोपटलाल ओसवाल, प्रवीण चोरबेले, अचल जैन, अशोक पगारिया, राजेंद्र सुराणा आदींचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली। समाजाची ताकद समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आता खऱ्या अर्थाने सुरू झाले असून अल्पसंख्याक दर्जाबाबतच्या लाभाच्या तरतुदींची पुस्तिका काढून ती समाजातील प्रत्येक घटकाला मिळावी यासाठी आता कार्य सुरू करण्यात येईल असे प्रवीण चोरबेले यांनी सांगितले। तसेच जेथे जैन मंदिर तेथे शाळा असा प्रचार आणि प्रसार केल्याशिवाय अल्पसंख्याक दर्जामुळे मिळणाऱ्या सवलतींचा अधिकाधिक लाभ समाजाला मिळेल असे प्राध्यापक अशोक पगारिया यावेळी म्हणाले। जैन समाजाच्या इतिहासात कालचा दिन, स्वतंत्र भारताच्या इतिहासात कालचा दिन हा सुवर्णाक्षरानं लिहिण्यासारखा आहे। कारण 1993 साली ज्यावेळेस भारत सरकारनं नॅशनल मायनॉरिटी आयोगाचं गठन केलं, त्याच्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक मान्यता ही जैन समाजाला न देता त्यांचं नाव वगळलं गेलं आणि पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध आणि शीख या 5 लोकांना मान्यता देऊन नॅशनल मायनॉरिटी आयोग बनवला गेला आणि जैनांचं नाव वगळलं गेलं। जैन समाजाची संबंध देशातून ही यथोचित मागणी होती, कारण घटनेनं आम्हाला तो दिलेला हक्क आहे। भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे लोक असतील तर पारशी आणि पारशी खालोखाल जैन समाज आहे। 50 लाख आमची फक्त लोकसंख्या आहे जनगणनेनुसार। तर आम्हाला तो यथोचित आमचा तो न्यायाचा लढा होता आणि आमची मागणी ही कायद्यानुसार घटनेनुसार योग्य होती, परंतु हे मिळण्यासाठी आम्हाला 20 वर्ष लढा द्यावा लागला जैन समाजाला। आणि काल भारत सरकारनं, केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आणि आमचा जैन धर्माचा नॅशनल मायनॉरिटी आयोगामध्ये समावेश केला। त्याच्याबद्दल हा जैन समाजामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ही आजची रॅली आणि याच्यामुळे जैन समाजातील विद्यार्थ्यांना, जैन समाजातील गोरगरीब लोकांना शैक्षणिक मोठ्या प्रमाणावर भारत सरकारचे जे फायदे असतात ते सर्व मिळतील। ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी ज्येष्ठ नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे। गरिबांचे रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या ससूनमध्ये राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांची उपचारासाठी एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये जाताना होणारी दमछाक होते। एवढ्या मोठ्या रुग्णालयात फिरताना रुग्णांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सरसावले आहेत। हे ज्येष्ठ आपुलकीच्या मायाने रुग्णांना नेमके कोठे गेल्यावर काय उपचार मिळतात याची माहिती देत समुपदेशन करणार आहेत। त्यामुळे आता आजारपणातही रुग्णांना घराची माया मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। दररोज साधारणतः 800 ते 1000 रुग्ण ससून रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात। त्यामुळे सकाळी रुग्णालयात गर्दीचे चित्र असते। 15हून अधिक खिडक्यांमधून केस पेपर देण्यात येत असतो। केस पेपर घेतल्यानंतर आपल्या आजारासाठी कोणत्या डॉक्टरांकडे जायचे, डॉक्टर कुठे बसतात याची बहुतांशी रुग्णांना माहिती नसते। त्यामुळे अनेक रुग्ण इकडून तिकडे फिरतात। त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येत ससूनला मदतीचा हात दिला आहे। सक्षम ज्येष्ठत्व नावाच्या संस्थेने ससून प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णांना समुपदेशनाची इच्छा व्यक्त केली होती। त्याची दखल घेत संस्थेच्या सदस्यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले असून येत्या 1 फेब्रुवारीपासून ते समुपदेशनाचे काम सुरू करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।